श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 6 समास 2 ब्रह्म पावन निरूपण. हा समास म्हणजे हातामध्ये आलेली कस्तुरी जणू आणि त्यातलं ज्ञान म्हणजे कस्तुरीचा सुगंध. सर्व कामनापूर्तीचं घवाड म्हणजे हा समास आहे. साक्षात लक्ष्मी मातेने ही कस्तुरी द्यावी आणि आपल्या सर्वच इच्छा पूर्ण होऊन जाव्या, असा काहीसा प्रकार. नाही नाही, हे काही कल्पनारंजन नाही बरं. कसं ते पाहू. आजवरच्या समासांमध्ये आत्मज्ञानाला आत्यंतिक महत्त्व दिलेलं आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. आत्मज्ञान झालेल्या माणसाकडे सर्वच प्राप्त होत असतं. तो शास्त्रज्ञ होतो. तो शास्त्र विचार जाणू शकतो. वैद्यकीय भौतिक पातळीवर सर्व ज्ञान, जे जे भौतिक पातळीवरचं किंवा वैद्यकीय पातळीवरचं किंवा अन्य अनेक गोष्टींचं ज्ञान जणू त्याच्या पायाशी लोळण घेत असतं. आपल्याला कदाचित तो सर्वात श्रीमंत व्यक्ती असेल असं वाटण्याची संभावना आहे. म्हणजे असतोच तो श्रीमंत, पण पैशानी नव्हे, आत्मज्ञानाच्या श्रीमंतीनी. कारण दासबोधच सांगतं, श्रीमंत कोण? परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. हे आपण पूर्वी सुद्धा अभ्यासलेलं आहे. पण आत्मज्ञानी व्यक्ती कोणत्याही बाह्य आकर्षणाने फुलत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तो परमात्म केंद्रित असतो. देह बुद्धीच्या प्रांगणाबाहेर गेलेला असतो. भौतिक वस्तू तर त्याला तुच्छ असतात. काम, कांचन, कामिनी यांच्यापासून तो पूर्णतः अलिप्त असतो. तो परमार्थाचा राज्यधारी असल्याने ब्रह्मपदावर स्थिर असतो. अशी त्याची श्रीमंती असते. मग हे आत्मज्ञान कसं बरं मिळवावं? आपल्याला काही ज्ञान मिळवण्यासाठी खालील गोष्टींचा, बाबीचा विचार केला पाहिजे. विश्व उत्पत्तीच्या पूर्वी काय होतं? फक्त गुणातीत शुद्ध निर्मळ ब्रह्म होतं. फार काळजीपूर्वक ऐकूया. विश्व उत्पत्तीच्या पूर्वी फक्त गुणातीत असलेलं शुद्ध निर्मळ ब्रह्म होतं. त्यातल्या आनंदाला स्फुरण आलं आणि माया आपल्या अनंत शक्तींनी प्रसवली. त्यातील 5 महाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आणि सत्व, रज आणि तम हे 3 गुण, अशा एकंदरीत 8 गुणांची अष्टधा प्रकृती बनली. मायेच्या अनंत शक्तींपैकी प्रकृती ही एक शक्ती आहे. त्यामुळेच ही सर्व सृष्टी निर्माण झाली आहे. यालाच दृश्य असं म्हणतात. आपलं शरीर याच पंचमहाभूतांनी बनलेलं एक गाठोड आहे. मरणानंतर काय होतं? तर शरीरातील पंचमहाभूते सृष्टीच्या पंचमहाभूतांमध्ये विलीन होतात आणि आत्मरूपी जी ज्योत असते ती दुसऱ्या शरीरामध्ये प्रविष्ट होते. जन्म मरण कर्मांच्या भांडवलानुसार हे चालू राहतं. आपल्या दृष्टीला जे जे दिसतं ते दृश्य, पण जे दिसत नाही ते परब्रह्म. ते अतिंद्रिय आहे, म्हणजे ते डोळ्यांनी न दिसणारं आहे, अव्यक्त आहे. पण ते आहे. ते दिसण्याची आपली तयारी नाही म्हणून ते दिसत नाही. मग सामान्य लोक काय करतात? तर गाव तितके देव निर्माण करतात, पण तो खरा देव नसतो. पहा ना, एक उदाहरण घेऊ. 1800च्या काळामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी काय एक नामी युक्ती काढली. काय केलं त्यांनी? बादलीमध्ये, पाण्यामध्ये हिंदूंचे देव टाकावेत आणि म्हणावं, पहा पहा तुमचा देव कसा बुडला पहा. आणि जो बुडला तो काय वाचवणार दुसऱ्याला? आणि मग त्यांनी काय करावं? आपला लाकडी क्रॉस टाकावा. तो पाण्यावर तरंगायचा आणि मग त्यांनी म्हणायचं, की बघा, बघा आमचा देव किती श्रेष्ठ. हा नाही बुडत, हाच वाचवेल तुम्हाला. लोक बिचारे फसायचे. हाच देव आपल्याला तारेल म्हणून सर्रासपणे धर्मांतर करायचे. पण आमचे संत, आमचे क्रांतिकारक ऐकून गप्प बसणारे नव्हते.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी त्यावर एक रामबाण उपाय शोधला. केरोसिन आणि काडेपेटीचा. त्यांच्या देवांना आणि आपल्या देवांना केरोसिन टाकून काडी लावली. आता म्हणा, कोणाचा देव वाचला? जो वाचला तो वाचवेलच. खरा देव कोण हे कळण्यासाठी उपनिषद सिद्ध परमार्थ साधना करावी लागते आणि मग देव ओळखावा लागतो. तो अंतरंगात असतो. मग ती साधना कोणती हे ओघाने आलंच. मग प्रथम अध्यात्म श्रवण करावं. श्री सद्गुरूंच्या चरणांची सेवा करावी. सद्गुरु देहरूपात नसतील तर त्यांच्या वचनांचं पालन करावं. आत्मनिवेदन साधावं म्हणजे स्वतःला काय करावं? संपूर्ण समर्पित करावं. हे साधल्यावर मी आणि आत्मा एकच आहोत याचा आत्मसाक्षात्कार होतो आणि मग ती व्यक्ती आत्मज्ञानी होते. देह प्रारब्धावर सोडून ती व्यक्ती म्हणजे तो आत्मज्ञानी मनाने स्वस्थ राहतो. जन्म मरणाच्या भयातून मुक्त होतो. याला आत्मज्ञान म्हणतात. देहबुद्धी सुटून पलीकडे गेला की तो मोक्षपदाला जातो. सायुज्य प्राप्ती होते त्याला. म्हणजेच ज्यासाठी नरदेह मिळाला ते ध्येय साध्य होतं. एवढं सगळं करण्याची मानव जन्मामध्ये अपेक्षा ठेवलेली आहे संतांनी, समर्थांनी. मागची स्टार नोट काय सांगते? देर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर हार्ड एफर्ट्स. हे जसं खरं ना, तसं देर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर सेल्फ रिअलायझेशन. हे निश्चितच खरं. श्रीराम समर्थ श्रीराम.